तर बघा, सियालकोटमध्ये भारतानं मोठी कारवाई केलेली आहे। भारताकडून अतिरेक्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। सियालकोटमध्ये ही भारतानं सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। दहशतवाद्यांचे या ठिकाणी लॉन्च पॅड होते, तेच भारतानं आता उद्ध्वस्त केलेत। ज्या लॉन्च पॅडवरून भारताविरोधात ड्रोन डागले जात होते, क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला जात होता, तेच लॉन्च पॅड आता भारतानं उद्ध्वस्त केलेत। दहशतवाद्यांचे हे लॉन्च पॅड होते, ते सियालकोटमध्ये लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केलेत। भारताकडून अतिरेक्यांचे हे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, सियालकोटमधले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केल्याचं माहिती मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सियालकोटचा जो लुनी परिसर आहे, लुनी भाग आहे, तिथल्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचं मोठं तळ होतं, लॉन्च पॅड होते। तिथून भारतावरती वारंवार ड्रोनच्याद्वारे अटॅक केला जात होता। त्याचबरोबर भारतामध्ये ज्या ज्या काही कारवाया होत होत्या त्या कारवाईसाठी तिथून दहशतवादी जे आहेत ते भारतामध्ये प्रवेश करत होते, अशी संपूर्ण माहिती जी आहे ते भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे होते। आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी याच माहितीचा वापर करत रात्रीच्या सुमारास थेट त्यांच्या लॉन्च पॅडवरतीच हल्ला केलेला आहे। त्यामुळे त्यांचा पुरता कणा जो आहे तो मोडलेला आहे। दहशतवाद्यांची तळे जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जवळपास 28 ते 29 दहशतवादी जे आहे ते काल रात्रीमध्ये मारले गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहते। आणि आपण हे दृश्यातून पाहू शकतो की कशा प्रकारे भारतीय सैन्याने जे आहे ते अटॅक केलेला आहे आणि त्यांची तळे जी आहेत ते लॉन्च पॅड जे आहेत ते उद्ध्वस्त केले आहेत। अगदी बरोबर आहे विशाल, भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचं लॉन्च पॅड उद्ध्वस्त केलंय। आगीचे लोळे या ठिकाणी दिसत आहेत। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। सियालकोटमधल्या जंगलामध्ये दहशतवाद्यांचा लॉन्च पॅड होता, या लॉन्च पॅडलाच आता भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले।